फ्राय न करता बनवलेला हा गुलाबजाम तुम्ही कधी खाल्ला आहे का? पण बेक केलेला. उद्या रक्षाबंधन आणि त्या मागोमाग अनेक येणारे सण आणि अशा सणांना असा गोड पदार्थ घरात असला तर सोने पे सुहागाच म्हणावा लागेल ना. इथे मी मैदा न वापरता 1 कप रवा घेतला आहे. त्यासोबत मी ते अर्धा कप साखर आणि 3-4 वेलची मिक्सीच्या जारमध्ये मी वाटून घेत आहे. त्याची पावडर करून घेते. अशा प्रकारे पावडर करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दूध, 1/3 कप इथे दही आणि 1/4 कप तूप घ्यायचं आहे. दूध दही जे वापरणार ते सगळं रूम टेम्परेचरला असावं. इथे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे बॅटर तुम्ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून ते तुम्हाला सेट करायला ठेवायचं आहे 30 ते 40 मिनिटासाठी. इथे मी आता 7 इंचचा टीन घेतला आहे. त्याला आपण ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 100 ग्रॅम मावा लागणार आहे. हा होममेड मावा आहे. याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आपल्याला शुगर सिरप बनवून घ्यायचा आहे. हलकासा चिकट होईपर्यंत तो आपल्याला उकळून घ्यायचा आहे. 1 कप पाण्यामध्ये 1 कप साखर ॲड केली आहे. इथे फ्लेवरसाठी आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आहे. तुम्ही इथे केशर, केवडा वॉटर, रोज वॉटर देखील ॲड करू शकता. आपल्याला पाक बनवायचा नाही आहे. इथे हलकासा चिकटपणा आला की आपल्याला इथे अर्धा चमचा लिंबाचा रस ॲड करायचा आहे. त्याने आपली साखर क्रिस्टलाइज नाही होणार. इथे केक बेक करण्यासाठी आपल्याला भांडं, एखादा टोप प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आहे. 35 मिनिट्स नंतर आपण बघू शकता हे बॅटर आता आपलं घट्ट झालं आहे. आता या बॅटरमध्ये आपल्याला 1 TSP बेकिंग पावडर आणि 1/2 TSP बेकिंग सोडा आपल्याला ॲड करायचा आहे. चिमूटभर मीठ देखील इथे ॲड केलं आहे. इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड केल्यानंतर आपल्याला इथे 100 ग्रॅम मावा ॲड करायचा आहे. मावा ॲड केल्यानंतर जर आपलं बॅटर घट्ट होत असेल तरी देखील आपल्याला इथे दूध ॲड करायचं नाही आहे. अशा प्रकारे सर्व मावा आपल्याला या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे रेडी झालेले बॅटर आपण टीनमध्ये ओतून आता ते 30 ते 35 मिनिटासाठी आपल्याला बेक करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे टीनमध्ये सेट करून ते 3-4 वेळा टॅप करून घ्यायचे आणि मग ते प्रीहीट केलेल्या टोपामध्ये आपल्याला तो बेक करायला ठेवायचा आहे 30 ते 40 मिनिटासाठी. इथे हा केक 40 मिनिट्समध्ये आपला बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता. इथे आपला नाईफ किंवा टूथपिकने आपण तो चेक करू शकता. आपली टूथपिक क्लीन येईल. इथे हा रेडी झालेला केक वॉर्म असताना डिमोल्ड करून घेते. इथे केक आपला थोडासा वॉर्म असतानाच आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचा आहे. इथे शुगर सिरपने सोक केल्यानंतर आता आपल्याला इथे पिस्त्याचे काप करून ते छान डेकोरेट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हा कसा वाटला? गुलाबजाम सारखा रसरशीत बेक केलेला गुलाबजाम केक. ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान होते.